भाजपच्या ट्रान्सपोर्ट सेल प्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त मराठी बोला महाराष्ट्र जोडा या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। उत्तर भारतीय रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना मराठीचं महत्त्व पटवून देण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मेळाव्यात जाणीवपूर्वक हिंदीत भाषण केलं। मी हिंदीत बोलू शकतो, तशीच तुम्हालाही मराठी शिकावी लागेल असं त्यांनी आवर्जून सांगितलं। तसंच येत्या 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिका, पण शिकला नाहीत तर मी 16 ऑगस्टला कारवाई करेन असा इशाराही सरनाईकांनी दिला। अगर मैं हिंदी में बात कर सकता हूं तो तुम्हाला पण मराठीमध्ये बोलावंच लागेल। हे जेव्हा मनामध्ये आपण विश्वास घेऊन जाऊ त्यावेळेस ह्या मराठीचा विचार सर्वीकडे होईल। परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। परंतु एक गोष्ट मात्र नक्की, 15 ऑगस्ट पर्यंत जर तुम्ही मराठी शिकले नाही तर कारवाई मात्र मी करणार परिवहन मंत्री म्हणून, हे पण तुम्हाला सांगतो। त्यामुळे हा मनामध्ये विचार करून या ठिकाणावर जा आणि मराठी शिका। मराठी शिकण्यासाठी जे काही सहकार्य राज्य शासनाचं आणि परिवहन मंत्र्यांचं पाहिजे ते सगळं सहकार्य करायला मी तयार आहे। खरं तर राज्य शासनानं रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीत बोलणं हे अनिवार्य केले आणि त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय निरुपम यांच्याकडून उत्तर भारतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी उद्या मराठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे। गोरेगाव पश्चिम येथील अण्णाभाऊ साठे संकुलात उद्या या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यशाळेत मराठीचं व्यावहारिक ज्ञान आणि मराठीत संवाद साधणं हे शिकवण्यात येईल। महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोलीभाषा या उपक्रमाअंतर्गत साधं आणि आवश्यक मराठी बोलायला शिकणं, प्रवाशांसोबत नम्र संवाद साधणं, स्थानिक संस्कृतीशी जुळवून घेणं, तसंच एखाद्याचा पत्ता, भाडं, दिशा आणि वेळेसंदर्भात मराठीत संवाद साधता येणं यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.